सबस्क्राईब टू ओके. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे ठोसेघरला, सज्जनगड वरून ठोसेघरला. हे आमची गँग, पवन भैया, ओम आणि बाऊ भैया. थोडीशी धमकी दिल्यासारखं वाटतोय हा लोक, पहिल्यांदाच करतोय मी. सातारी भाषा, सातारी भाषा भैया असू दे भैया. ठोसेघर धबधबा हा सातारापासून 25 किलोमीटर आणि पुण्यापासून सर्वसाधारण 140 किलोमीटर अंतरावर येते. इथे येण्यासाठी बस सुविधा किंवा स्वतःची टॅक्सीने आपण येऊ शकतो. ठोसेघर धबधबा व्हिजिट करण्यासाठी मान्सून हा सीझन चांगला आहे. मान्सून नंतर नोव्हेंबरपर्यंत आला तरी चालण्यासारखं आहे. पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतंय. तर मित्रांनो, शेवटी आम्ही पोहोचलेलो आहे ठोसेघर धबधबा. तुम्ही पाहू शकता. एंट्री फी ही 50 रुपये आहे ठोसेघर धबधब्यासाठी. इथे बघू शकताय छोट्या धबधब्याकडे जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे. आता आम्ही मोठ्या धबधब्याकडे चाललेलो आहोत. हा डिसेंबरचा महिना असल्यामुळे पर्यटकांची गर्दी नाही आहे ठोसेघर धबधब्याला, नाहीतर एरवी मान्सूनमध्ये खूप गर्दी असते इथे. तुम्ही धबधब्याचा आवाज ऐकू शकताय बॅकग्राऊंडमध्ये. याची सर्वसाधारण उंची 200 ते 300 मीटर असेल धबधब्याची सर्वसाधारण उंची. एवढ्यावरून पाणी पडत असते. सध्या तरी पाण्याचं प्रमाण कमी आहे. तर धबधब्यांच्या इथं जे लोक गेलेले आहेत त्यांची नावं लावलेली आहेत. तर तुम्ही जेव्हा इकडे येता तेव्हा काळजी घ्या. तर आम्ही या ट्रेलवरून चालत असताना अशा प्रकारच्या फुलांच्या कळ्या दिसलेल्या आहेत. तर तुम्हाला याचं नाव माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. अशा प्रकारे बोर्ड लावलेले आहेत धबधब्यांकडे जाण्यासाठी. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलेलो आहे ठोसेघर धबधब्यापाशी. आणि तुम्ही पाहू शकता इथे 2 धबधबे आहेत. हा छोटा धबधबा आहे, त्या बाजूला बारका धबधबा आहे. तर खूप मस्त आहे. पाणी वाहतंय, 12 महिने पाणी वाहतं. आणि इकडे गोवा आहे, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे गुहा आहे. पावसाळ्यात वगैरे आलो तर इथं पावसापासून रक्षण करण्यासाठी आपण उभं राहू शकतो. तर चांगली जागा आहे पावसापासून रक्षण करण्यासाठी. तर असा आहे हा ठोसेघरचा छोटा धबधबा. याची सर्वसाधारण 15 ते 20 मीटर हाईट असेल. तर इथं फोटोशूटसाठी लोक येतात, प्री वेडिंग फोटोशूटसाठी. हे ठराविक जागा नेमून दिलेल्या आहे तिथल्या वनविभागानं, तिथंच फोटोशूट करावा लागतो. हा जो परिसर बघत आहात हा धबधब्याच्या वरचा भाग आहे. तिथून पाणी वाहून धबधब्यात पाणी जात आहे. तिथून वरून खाली पाणी पडत आहे धबधब्यामध्ये. तर अशा प्रकारे आम्ही चालत असताना काही रानटी फळे आम्हाला मिळाले आहेत. तर आपण इथल्या लोकल माणसांकडून जाणून घेऊया की हे कशासाठी वापरली जातात. ह्याचं काय? गेळा. आणि याचा उपयोग काय करायचा? कपडे धुण्यासाठी उपयोगी करतो आम्ही. आणि पुन्हा मच्छी मारण्यासाठी छोटे वड्यातली. आणि जखाम बळावलेली जखाम असेल तर त्याच्यावर उघडून लावला तरी जखामीनं बरी होती. याच्यासाठी. आणि ह्याचा? आणि हे आपट्याचे शेंगा आहेत. याचा काय उपयोग नाही, पण आपट्याचं दसऱ्याच्या वेळेला पानं देऊन सत्कार करतो. आपण सोन्याचं बरोबर. त्याचे हे शेंगा आहे. बरोबर. जून झाल्यामुळे त्याच्या या शेंगा आहेत. चालेल, खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आपण ठोसेघरचा धबधबा बघून आपण चाळकेवाडीची पवनचक्की बघायला आलो आहे. हा आपला पवन, सॉरी हा ही पवनचक्की बघू शकता तुम्ही. बऱ्याच पवनचक्क्या आहेत तिथं. ओम तुला काय बोलायचं काय? नाही. अरे विजिट करा असं काहीतरी बोल ना थोडंसं. आमची गाडी, आमचा पवन चक्की. चाळकेवाडी हे ठिकाण ठोसेघर धबधब्यापासून सर्वसाधारण 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही ठोसेघर धबधबा व्हिजिट करत असाल तर हे नक्की तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये ॲड करा. तुम्ही बघू शकताय लाल माती,
खूप साऱ्या पवनचक्क्या आणि शांत असा परिसर. याच्यामुळे इथं टुरिस्ट हे प्री वेडिंग फोटोशूट किंवा नॉर्मल फोटोशूट करण्यासाठी येत असतात. चाळकेवाडीला व्हिजिट करण्यासाठी मान्सून हा सीझन चांगला राहील, पाऊस आणि त्याच्यामध्ये पवनचक्क्या. बट मी रेकमेंड करेन की सकाळच्या थोड्या अर्ली मॉर्निंग किंवा सनसेट टाईमला जर आला तुम्ही तर अजून सुंदर हा परिसर दिसेल. चाळकेवाडीला अशी काही एंट्री फी नाही आहे, इथं फ्रीमध्ये एंट्री आहे. तुम्ही येऊन गाडी पार्क करून साईडला फोटो वगैरे घेऊ शकताय, व्हिडिओ घेऊ शकताय. तर असा होता आमचा आजचा व्लॉग आणि याच्यामध्ये आम्ही चाळकेवाडी आणि ठोसेघर धबधबा व्हिजिट केलेला आहे. तुम्हाला जर चाळकेवाडी किंवा ठोसेघर याच्याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकताय. असेच चांगले व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.